फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. आणि आपण दोन चलातील रेषीय समीकरण या धड्याला सुरुवात केली होती आणि त्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 अभ्यासला होता. पण काही क्वेश्चन राहिले आहेत, ते क्वेश्चन आपण आता सोडून घेऊया. आणि क्वेश्चन आहे 5x + 2y = -3 अँड x + 5y = 4. हे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आहे. आणि समीकरणाला 2 ला आपण 5 ने गुणू, कारण समीकरण आपल्याला सेम करायचं असतं. म्हणून आपण याला काय करायचं आहे, 5 ने गुणायचं आहे. 5 × 5, 5 × 5 = 25, 5 × 4 = 20. समीकरण 3 मधून समीकरण 2 1 वजा करू. काय करायचं आहे, समीकरण 3 मधून आपल्याला समीकरण 1 वजा करायचं आहे. 5x कटले, 25y मधून 2y गेले, 23 अँड 20 मध्ये 3 प्लस केले तर 23. 23 y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1. 23 × 23 म्हणून y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1 आलेली आहे. आणि y ची व्हॅल्यू ही 1 आलेली आहे. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता आपल्याला काय करायचे, ही व्हॅल्यू आहे ना समीकरण 2 मध्ये ठेवायची आहे. x + 5y = 4, x + 5 आणि y ची व्हॅल्यू इथे घेतलेली आहे 1, 1 = 4. x ला x, 5 × 5 अँड 4 ला 4. इकडली संख्या इकडे घ्यायची आणि इथली जी संख्या आहे तिकडे घ्यायची. आणि इकडली संख्या जेव्हा इकडे घेतली तेव्हा काय झाली, ती मायनस झाली. मग 5 मधून 4 गेल्यावर किती उरते, 1 उरते. मग x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1 आलेली आहे. आणि मोठ्या संख्या पुढे मायनसचं चिन्ह आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या जे 1 उत्तर आलेलं आहे ना, ते व्हॅल्यू 1 आलेली आहे ना, त्याच्या पुढे पण आपल्याला मायनसचं चिन्ह द्यायचं आहे. आणि x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू 1 आलेली आहे. हे जर समीकरणाची उकल. आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. आणि पुढचा क्वेश्चन आहे 1/3 x + y = 10/3, 2x + 1/4 y = 11/4. आपल्याला याला समीकरण 1 आणि याला समीकरण 2 असे नाव द्यायचे. समीकरण 1 ला आपण सोपे रूप देऊ. आपल्याला काय करायचं, समीकरण 1 ला आहे ना सोपे रूप द्यायचं आहे. 13x + y बरोबर काय करायचं आहे, समीकरण 1 ला आपल्याला सोपे रूप द्यायचं आहे. 1/3x + y = 10/3. सर्व पदाचा लसावी किती आहे, 3 आहे. सर्व पदाचा लसावी 3 आलेला आहे. मग आपल्याला काय करायचं, हे लसावी आलेलं आहे ना, त्याला आपण पूर्ण संख्येला गुणायचं आहे. 1/3 × 3 y × 3 अँड 10/3 × 3 x + 3y = 10. समीकरण 2 ला सोपे रूप देऊ. काय करायचं आहे, आपल्याला समीकरण जे 2 आहे ना, त्याला पण आपल्याला आता सोपे रूप द्यायचं आहे. याचा सर्व पदाचा लसावी काय आहे, 4 आलेला आहे. सर्व पदाचा लसावी 4 आलेला आहे. मग काय करायचं आहे, या सर्व संख्यांना 4 ने गुणायचं आहे. 2x × 4 + 1/4 y × 4 = 11/4 × 4. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 8x. 4 × 1 = 4, y ला y, 11. समीकरण 3 ला 8 ने गुणू. समीकरण 3 ला आपल्याला कशाने गुणायचं आहे, 8 ने गुणायचं आहे. समीकरण 3 ला आपल्याला कितने गुणायचं आहे, 8 ने गुणायचं आहे. 8 × 1 = 8, 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24, 24y, 8 × 10 = 80. समीकरण व्ही मधून समीकरण IV आपल्याला वजा करायचं आहे. समजलं. या समीकरणामधून आपल्याला हे समीकरण वजा करायचं आहे. 8x कटले, 24 मधून 1 गेला 23 राहतो. 80 मधून 11 गेल्यावर 79. 23 × 1 = 23, 23 × 2 = 46, 23 × 3 = 69. म्हणून y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 3 आलेली आहे. y ची व्हॅल्यू 3 आलेली आहे. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. x + 3y × 10. आपल्याला काय करायचं आहे, y ही समीकरणाची y ची व्हॅल्यू आहे ना, ती किती मध्ये ठेवायची आहे, समीकरण 3 मध्ये ठेवायची. x ला x,
मग वायची व्हॅल्यू लिहून घेऊया. 3 गुणिले 3 बरोबर 10ला 10. एक्सला इकडला 9 इकडे घ्यायचा. इकडली संख्या इकडे गेल्यामुळे इथं काय इकडली संख्या इकडे गेल्यामुळे मायनसचं चिन्ह आलेलं आहे. आणि 10मधून 9 गेल्यावर एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? 1 आलेली आहे. एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 3 आली.